मित्रांनो, बघा सध्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मारहाण होत आहे हे आपण सर्वांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे. अतिशय अमानुष पद्धतीने या विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीचा सर्वप्रथम आर.एस. अकॅडमीच्या वतीनं मी जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आर.एस. अकॅडमीचा नेहमीच या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असेल. आता या विद्यार्थ्यांना जी काही अमानुष पद्धतीने मारहाण झालेली आहे त्याबद्दल पंतप्रधान मोदींना मी एवढं सांगू शकतो की तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांना मारताय किंवा कोणत्या युवकांना तुम्ही मारताय, तर जगामध्ये फिरत असताना तुमची 56 इंचाची छाती घेऊन तुम्ही जगाला ओरडून सांगताय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये भारत या जगाची महासत्ता बनणार आहे. आणि त्याचं कारण आहे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि ज्या तरुणांच्या जीवावरती तुम्ही जगाची महासत्ता बनण्याचं स्वप्न बघत आहात, त्याच तरुणांवरती आज तुम्ही हल्ले करत आहात. लक्षात ठेवा, या तरुणांना तिथून पळवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं मारहाण केलेली आहे. त्यांचे हातपाय तुटलेले आहेत, त्यांच्या मानेवरती मारलेला आहे, जखमी अवस्थेमध्ये आहे. काही महिलांच्या इज्जतीला हात घालण्याचा प्रयत्न तिथल्या पोलीस प्रशासनानं केलेले व्हिडिओ सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत, लक्षात ठेवा. आणि एवढं सगळं होत असताना तुमच्या तोंडून एक ब्र शब्द सुद्धा निघालेला नाही. तुम्ही संसदेमध्ये सुद्धा उपस्थित राहत नाही. गेली 20-25 दिवस उपोषण सुरू आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गामध्ये हे आंदोलन सुरू असताना सुद्धा तुम्ही त्याला वेगळं रूप दिले. त्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर कोणत्याही पद्धतीची चर्चा केली नाही. आणि नंतर ज्या वेळेला या विद्यार्थ्यांनी उग्र रूप धारण केलं, खरं तर त्याला उग्र रूप धारण अशासाठी म्हणतो की त्यांनी काही त्यामध्ये म्हणजे बाकीचे तुम्ही जसं म्हणताय की समाजकंटक वगैरे घुसले, तर तसं त्या विद्यार्थ्यांनी काहीही केलेलं नव्हतं. तर त्यांचं शांततेच्या मार्गाने ते आंदोलन सुरू होतं. परंतु हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुम्ही अनेक यंत्रणा राबवल्या, अनेक डाव खेळले, परंतु ते डाव सक्सेस झाले नाहीत. आणि तुम्ही जेवढं त्या विद्यार्थ्यांच्या पाठी लागला, जेवढं त्या विद्यार्थ्यांना त्रास द्यायला लागला, तितक्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं या भारत देशामधून त्या विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळत गेलेला आहे. खरं तर त्या विद्यार्थ्यांची काय चूक होती? त्या विद्यार्थ्यांची चूक एवढीच होती की त्यांनी जे प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाचं चीज व्हावं, की केलेला अभ्यास जो आहे त्या अभ्यासाचं फळ त्यांना मिळावं, चांगली मार्क्स मिळावे आणि चांगल्या पद्धतीनं न्याय मिळावा. म्हणून पेपर फुटीच्या विरोधामध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते एकत्र आलेले असताना तुम्ही मात्र काय केलेलं आहे, त्याला वेगळं स्वरूप दिलेलं आहे की काहीही झालं तरी चालेल, परंतु आपण या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतलेली होती. साधा प्रश्न होता की त्या जर विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला हे जे शिक्षण मंत्री आहेत ते शिक्षण मंत्री नको आहे, तर तुम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण या ठिकाणी थांबवू शकत होता. परंतु तुम्ही तसं अजिबात केलं नाही. उलट त्या विद्यार्थ्यांना दोषी ठरवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतीने सूचना दिल्या आणि पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु लक्षात ठेवा की हे जे तरुण आहेत, हे तरुण घाबरणारे तरुण नाहीत. या तरुणांना त्यांच्या कुटुंबाचा वाढता पाठिंबा एवढ्यासाठी मिळतो. बऱ्याच जणांचं कुटुंब त्या ठिकाणी दिल्लीत येऊन थांबलेलं आहे. बऱ्याच जणांचं कुटुंब त्या दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेलं आहे. याचं कारण की त्यांनी आपल्या मुलाचा संघर्ष जवळून बघितलेला आहे की आपली जी मुलं आहेत ती रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांना अन्न पाणी गोड लागत नाही, समोर फक्त एकाच परीक्षेचं टार्गेट असतं आणि ही परीक्षा क्रॅक करून आपल्याला काहीतरी बनायचं हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून जी मुलं रात्रंदिवस 24 तास मेहनत घेतात, त्या विद्यार्थ्यांच्या वरती तुम्ही अशा पद्धतीनं अन्याय करत असाल, तर ही जनता त्या मुलांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि ती कुटुंब त्यांच्यासोबत, कारण त्यांचं जे भविष्य आहे ते आपल्या मुलामध्ये बघत असतात, लक्षात ठेवा. आणि त्या मुलाचं भविष्य जर अंधकारमय असेल तर त्या कुटुंबाचं भविष्य सुद्धा अंधकारमय असणार आहे. आणि म्हणून हे कुटुंब जे आहे त्या मुलाचा ज्यांनी संघर्ष बघितलेला आहे ते कुटुंब आज त्या मुलांच्या सोबत दिल्लीमध्ये येऊन ठाण मांडून बसलेलं आहे. तुम्ही त्यांना अशा पद्धतीने बाजूला करू शकत नाही किंवा तुम्ही त्यांचं आंदोलन मोडीत काढू शकत नाही. लक्षात ठेवा, जगाची महासत्ता होणार हा देश तरुणांचा आहे म्हणून जगाला ओढून तुम्ही सांगता, त्या तरुणांना जो वारसा आहे तो या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत पासावर जाणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा वारसा त्या तरुणांना लाभलेला आहे, हे मोदींनी लक्षात घ्यायला हवं. तुमच्या अशा परीक्षा पद्धतींमुळं जे विद्यार्थी कोणी इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, जर बघितलं असेल कोरोनाच्या कालखंडामध्ये
चांगली चांगली माणसं दगावलेली आहेत, कारण या डॉक्टरांना चांगल्या पद्धतीचे इलाज करता आले नाहीत. का? तर तुमच्यासारखी अशा परीक्षा पद्धती घेतल्यामुळं, पैसे देऊन पेपर लीक केल्यामुळं पुढे या अशा घटना घडत गेल्या, की चांगले तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला निर्माण करता आले नाहीत. काही डॉक्टर तज्ज्ञ असतील, तो भाग वेगळा आहे, अभ्यासाच्या जीवावरती झालेले. परंतु जे तुम्ही ही जी अशा पद्धतीची मुलं या पेशामध्ये घेतलेली आहेत, पैसे भरून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच एक्झाम ज्या आहेत त्या पेपर लीक करून, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही तलाठी भरती असेल किंवा आता नीटचा पेपर फुटलेला आहे, बाकीच्या अजून एक्झाम आहेत, सीजीएलचे वगैरे पेपर आहेत, सगळे पेपर गेल्या कितीतरी वर्षांमध्ये अनेक पेपर फुटीचे प्रकरण घडलेले आहेत. TET सारखा पेपर महाराष्ट्रामध्ये सलग 2 वेळा फुटलेला आहे. तर याच्यावरती अंकुश कुणाचाही राहिलेला नाही. म्हणून या व्यवस्थेला कंटाळून ज्या वेळेला विद्यार्थी एकत्र येतात आणि आंदोलन करतात, आणि तेही आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करत असताना तुम्ही अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारहाण करत आहात, हे कुठंतरी निंदनीय आहे आणि हे थांबलं पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. जर एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे जर हे प्रकरण थांबणार असेल, तर तुम्हाला या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला कोणत्याही पद्धतीची हरकत नसावी. तुम्ही संसदेत उपस्थित राहत नाही, तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी उपस्थित राहत नाही. उलट तुम्ही जो मीडिया सोडलेला आहे, तो मीडिया या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसून येतो. विद्यार्थी कशा पद्धतीने समाजकंटक आहेत हे त्यामध्ये दाखवण्यात येतं. परंतु तुमची जी बाजू आहे ती ही मीडिया दाखवत नाही. परंतु सोशल मीडियावरती अनेक विद्यार्थी आहेत, अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की त्या विद्यार्थ्यांनी खरी परिस्थिती आणि तिथली वास्तविकता या ठिकाणी मांडलेली आहे. आणि हा जो पाठिंबा आहे विद्यार्थ्यांना, जो जनतेचा मिळालेला आहे, तो असाच वाढत जाणार आहे. म्हणून मोदी सरकारने लक्षात ठेवावं, याला हलक्यात घेऊ नये. कारण इंग्रजांनी ज्या वेळेला या भारतामध्ये अशाच पद्धतीनं आतताईपणा करायचा प्रयत्न केला, आणि ज्या वेळेला ते इंग्रजांचं अति झालं, त्यावेळेला लक्षात ठेवा उठाव घडलेले आहेत. आणि 1857चा उठाव घडला, तो त्याचीच नांदी होती. आणि तिथून पुढे मग इंग्रजांना भारताला आवरणं कठीण झालं आणि हा देश स्वतंत्र होण्यापासून कोणीही रोखू शकलं नाही. इंग्रजांना आपल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या आणि हा भारत देश सोडून जावा लागला. तशा पद्धतीनं तुमच्या सत्तेला जर घरघर लागू नये असं वाटत असेल, तर या विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा करा. एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे जर हे प्रकरण मिटणार असेल, तर निश्चितपणे त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या. या पेपर फुटीवरती कडक कारवाई करा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीची इजा करू नका. हात जोडून तुम्हाला विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या अंगावरती येऊ नका, विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकरणामध्ये घेऊ नका. एक पोलीस सांगतो की तुम्ही इथून जा, नाही तर तुमच्या खिशामध्ये ड्रगची पावडर टाकली जाईल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल, तुम्हाला जामीनसुद्धा मिळणार नाही. अशा पद्धतीची दहशत तुम्ही या विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण केलेली असली तरीसुद्धा हे विद्यार्थी हटणार नाहीत. कारण मी मगाशी सांगितलं की हसत हसत फासावरती जाणाऱ्या राजगुरू शहीद भगतसिंग यांचा वारसा जो आहे तो या तरुणांना लाभलेला आहे. आणि त्यामुळे तरुणांनी ही लढाई आता आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हे विद्यार्थी मार खात असताना सुद्धा मागे हटलेले नाहीत आणि तेवढाच जनतेचा सुद्धा प्रतिसाद या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. त्यामुळं कृपया या विद्यार्थ्यांना अजिबात हात लावू नका आणि त्यांच्याशी चर्चा करा आणि चर्चेतून मार्ग लवकरात लवकर सोडवा आणि शांततापूर्ण मार्गाला चाललेले जे आंदोलन आहे ते अशा पद्धतीनं मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर शेवटी सर्व तरुणांचा एकच नारा असेल, इन्कलाब जिंदाबाद.